हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. कशा आहात? मजेत आहात ना? तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आज मी तुमच्यासाठी मस्त अशी सिंपल आणि साधी लवकर होणारी रेसिपी बनवणार आहे मी आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करणार आहे. तर जस्ट मी मेडिकलवरून आली आहे, म्हणजे 10-15 मिनिटं झाले, 5 वाजता सुटते मी. मग फ्रेश झाले आणि मग आता आप्पे बनवायला घेणार आहे, कारण आम्हाला खूप दिवसांपासून आप्पे खाऊ वाटत होते. तर मग विचार केला की चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करू. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. आणि आम्ही मला इकडे थोडीशी हेल्प करतोय, कांदा कट करून देतोय मला तो. बारीक कांदा कट करा. आणि हे इडलीचं पीठ मी म्हणजे आयता आणलं होतं बनवलेलं तयार, कारण मला वेळ नव्हता आणि म्हणजे पीठ भिजत घालायला, म्हणून मी मिक्सचर घेऊन आले. आणि चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. आम्ही इकडे टोमॅटो काढतोय. वॉश करून घ्या. तर काय आम्ही पण मला हेल्प करतोय जरा, कारण त्याला 7 वाजता ऑफिसला जायचं. तुम्हाला जसं माहिती आहे त्याची नाईट शिफ्ट असते, त्यामुळं तो म्हटला की मग पटापट तुला कांदा आणि टोमॅटो वगैरे काय लागते ती कट करून देतो. आणि तुम्ही इकडे बघू शकता, मी अशा प्रकारे हे बॅटर घेतलंय. 1 किलो आणलं होतं मी, एवढं नाही बनवणार. ह्यातलं थोडंसं आता जेवढं लागणार आहे तेवढंच मी घेणार आहे या पातेल्यामध्ये. तर गाईज मी एवढं हे बॅटर घेतलंय, जेवढं आत्ता लागणार आहे तेवढंच. आता ह्याच्यामध्ये थोडंसं लागेल तेवढं पाणी ॲड करायचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ, कारण बाहेरच्या बॅटरमध्ये मीठ वगैरे टाकलेलं नसतं, त्यामुळं आपण टेस्टनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त, कारण मीठ पण पूर्ण त्याच्यामध्ये विरघळून गेलं पाहिजे. बघू शकता एवढं असं पाणी टाकलंय मी आप्प्यांसाठी. म्हणजे ज्यांना कधी टाईम नसतो ना बनवायला, तर मग हे बरं पडतं नाही का, बाहेरून जर विकत्रीचं भेटतं आपल्याला ते बरं पडतं, आणून डायरेक्ट बनवायचं. डोसे असो किंवा इडली असो. आणि आमच्या इथं खूप छान भेटतं हे बॅटर. तर अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी जो हे कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर कट केली ते ॲड करणार, कारण अजून जास्त हेल्दी होण्यासाठी. जर तुमच्याकडे शिमला मिर्च पण असेल, आवडत असेल, तर ती पण तुम्ही ॲड करू शकता. आता मी हे फक्त एवढ्यांचे आप्पेच बनवणार आहे, म्हणून ह्या पूर्ण मिश्रणामध्ये मी हे कांदा, टोमॅटो सगळं मिक्स करणार आहे. आणि जर तुमच्या इथे लहान पोरं असतील खायला, लहान मुलं, तर मिरची जरा कमीच यूज करा. मी इथं जास्त वापरली. थोडीशी कोथिंबीर पण ॲड करायची. आणि ह्याला पण छान मिक्स करून घ्यायचं. एकदम हेल्दी आणि चविष्ट असे आप्पे बनतात. ठेवलंय आणि गरम झाले ते. आता मी त्याला ब्रशनी मस्त असं तेल लावून घेणार पूर्ण. तर आप्पे पात्र गरम झाले आणि आता हे जे बॅटर आहे ते मी त्याच्यामध्ये टाकणार थोडं थोडं. जास्त एकदम फुल भरून नाही टाकायचं, कारण ते फुगले ना मग वरती येतात, त्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं. तर मी याच्यावरती बॅटर टाकून घेतले. आता ह्याला मस्त प्लेट झाकून घ्यायची आणि 7 ते 8 मिनिटं झाकून ठेवायचं व्यवस्थित, म्हणजे ते आप्पे छान असे शिजतील आतमधून. ती एक अशी एक प्लेट झाकणार आणि आम्हाची देवपूजा चालू आहे इकडं संध्याकाळची. आणि जोपर्यंत आप्पे माझी शिजत आहे तोपर्यंत मी चटणी बनवून घेणार आहे. चटणीला तडका द्यायचं राहिलंय फक्त, तर तडका देणार आहे मी. तर चला चेक करूया आता आप्पे झालेत की नाही. मस्त बघू शकता वरती असं फुगते जरा जरा, ते अशा प्रकारे काढून घ्यायचे. एकदम क्रिस्पी झाले. सो गाईज आता ह्या साईडने ह्याला थोडंसं शिजून द्यायचं. थोडेसे मधले जरा जास्तच फ्लेममुळं कडक झाले ते. तर ह्याच्यामध्ये थोडंसं परत ऑइल टाकायचं आणि वरतून झाकून घ्यायचं. तर गाईज इकडे आप्पे रेडी आहेत. आता हे काढून घ्यायचे मस्त.
छान झाले ते एकदम क्रिस्पी. पहिले आप्पे तर मी इथं पहिले आप्पे काढून घेतलेत. आता इथे दुसरं बॅटर टाकले मी. आता हे शिजते तोपर्यंत आम्हाला हे खायला देते मी. आणि इकडे मी चटणीला पण तडका दिलाय मस्त असा. माझ्याकडे फक्त कढीपत्ता नव्हता, मी फक्त मोहरी आणि मिरचीचा तडका दिलाय. आणि अशा प्रकारे आप्पे आणि चटणी रेडी आहे. आणि सो गाईज इकडे माझे आप्पे बनवून झालेत. आता मी आम्हाला देते खायला. ठीक आहे, टेस्ट करून सांग कसे झाले. अशा प्रकारे मी असे झटकीपट आप्पे बनवलेले आहेत, एकदम चविष्ट आणि पौष्टिक. कसे झालेत? छान एकदम. खरं सांग, चटणी तर अजून टेस्टी छान झाली. खूप भारी, हॉटेल सारखं झाली एकदम. मी पण आता खाऊन घेते, कारण मला पण घरातले खूप कामं राहिली आहेत. भांडी वगैरे सगळं सकाळचं काम तसंच आहे, मी संध्याकाळी येऊन करत असते मेडिकलवरून येऊन. तर चला, कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी एक टेस्ट करते. छान आणि एकदम क्रिस्पी झाले. तर तुम्ही पण ट्राय करून बघा घरी. आणि कशी वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.